बाबाला वाजला टुनुक. तर काय करते या मग मी आंघोळ करायला गेली तोपर्यंत अनुष्का काय करते बोललं धाव काय करते बघा. आ चपाती करते. कालच्या धरणं काय नाद लागला हिला चपातीचा मला कळायच मित्राचं. अश्विनीने काय केलं कणिक वगैरे मळली सगळं केलं आणि तिकडं गेली तर हिने काय केलं गॅस चालू केला त्याच्यावरती हे ठेवलं आणि मस्तपैकी चपाती करते. शिकताय है ना सगळं घेतलं जिथली तिथं लईच हुशार आहे. काय होती अश्विनी बघ. हा लेख कुणाची आहे. हा बघ ती खवायती राडा केल्यावर ही काय आहे आपलं करत राहा. राडा झाला तरी चालेल पण शिकत राहा. शिकलेलं चांगलं असतं कोणतीही गोष्ट. आणि तुला कवा नाद लागायचा जरा मोठ्या बहिणीचं शिक काहीतरी. मम्मी करूनच देत नाही. अनुष्काला कुठं करून देते पण अनुष्का कसा चान्स मारते. हा असं म्हणते वय. बर 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 चला आपल्या अनुष्काची चपाती चालली. सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ छानपैकी काढावं. आणि इकडं अश्विनीचा मेकअप चालला आहे. तिचं कसं झालं थोडं उशीर झाला लेट झालं तिला उठायला. पण अश्विनी आंघोळीला गेली तोपर्यंत तिकडं अनुष्काने चपात्या करायला घेतल्या. असं होऊ नये अश्विनी उठायच्यात पुन्हा स्वयंपाकच होऊ नये. पुरी हाताखाली आल्या लवकर असं असतं पुरी असलेलं काय. हा लक्ष्मी असतात मित्रांनो. 2-2 माझे लेकरं आहेत आणि काय नाही मित्रांनो लेकरं आहे तर सगळं आहे. आणि किती काही म्हणा ज्याच्या घरी मुली असतात ना ती काय म्हणतात ना ती सगळ्यात सुखी असं. आणि त्याचं घर सतत भरून असतं. ज्याच्या घरी पुरी असतात त्याचं. पाहुणचार कमी लाव काय बके अगं असतं नाही तू सुंदर आहे. त्या पावडरची काय गरज आहे. केमिकल थापावं म्हणून नियम नाही तू. हा ते केमिकल थापू नाही. मी लावतो का पावडर कवा. हा केमिकलची नाही पावडर लावत मी. मग बरं तुझ्या माय लाईफस्टाईलची पावडर आहे मला माहिती आणि तू तिथनं आणून लावते. कसं ही पावडर अश्विनी एकटी बरं का मित्रांनो. जर कुणाला पावडरचा डबा जर पाहिजे असेल तर पावडरचा डबा मिळेल. आणि ह्या पावडरच्या डब्याची किंमत किती ग. 180. 180 रुपयाला पावडरचा डबा आहे. तर कुणाला जर पाहिजे असेल किती नीट बघ. 180 रुपयाला पावडरचा डबा आहे. आणि पावडरचा डबा जर कुणाला पाहिजे असेल तर अश्विनीला कॉल करा. तर त्याचा नंबर आहे 70 20 77 76 13. खरोखर छान पावडरचा डबा आहे आणि खूप दिवस जातो. तसलं 10-10 वालं आणूस तर हे आपलं आणलेलं एकदम छानपैकी सुगंध येतो. नेसर MI लाईफस्टाईलची असून द्या. तर कसं जाहिरात करणं आम्ही कसं माय लाईफस्टाईलचं सगळं प्रोडक्ट वापरतो. अश्विनीच्या चेहऱ्यावरती डाग होतं तर बघा मध्ये लय डाग आलतं तर अश्विनीचा चेहरा एकदम क्लीन झालाय. कशामुळे झालाय तर माय लाईफस्टाईलचं प्रोडक्ट वापरून अश्विनीची केस बघा धावगं केस. अश्विनीचे केस किती सिल्की झाल्यात कशामुळे झाल्यात तर MI लाईफस्टाईलचं प्रोडक्ट वापरते. आता विषय निघाला म्हणून काढला. मला काही जाहिरात करायची नाही प्रोडक्ट विकायचं नाही फक्त आम्ही वापरतो. फेस वॉश क्रीम वगैरे सगळं मिळतं. अश्विनीकडं घ्यायचं असेल तर ऑर्डर करा. कुणाला चेहऱ्यावरची क्रीम पाहिजे असेल क्रीम असतं फेस वॉश असतं शॅम्पू असतो केसाचं तेल असतं लय काय पण असतं. ठीक आहे करा ऑर्डर. आणि काय म्हणते आणखी काय नाही अनुष्का भास्कर चपात्या लाटायला चालू केलं. तिला लय नाद आहे असं द्या. नाद हा नाद पाहिजे. हा आणि फालतू नादापेक्षा मोबाईलच्या नादापेक्षा ह्याच्यापेक्षा ह्यो नाद कधी व्हाय ना चांगला. यस गुड. हा प्रोडक्टिव्ह. आता चला आपण रश्मोलीकडे हॉटेलच्या मालकीनीकडून येऊ. खूप दिवस झालं गाडी भेट नाही. आणि हे काय पाऊस यायचा काय बंद व्हाय नाही. मस्तपैकी छान असा पाऊस चालू आहे आपल्या इकडे. छानपैकी सुंदरपैकी येतो पाऊस. आणि आम्हाला काय चिमण्या काय सुसून द्याय नाही तर लय चिमण्या आहेत आमच्या इथं. चला हाय आपला बिझनेस हाय मित्रांनो. हाय ह्याच्यावर पण लक्ष आहे. हाय एकदा ह्याच्यावर लक्ष दिलं ना ह्याच्यावर लक्ष द्यायचं. हा सुट्टी द्यायची नाही. त्याला काय असतं तर एकदा करायला लागलं की करायचं. चल ग सखे पंढरीला
पंढरीला पंढरीला पंढरीला चल ग सखे पंढरीला. खरं तेच हॉटेलचे मालक रवींद्र शिंदे यांचं स्वागत. मग काय म्हणतो दादा? काय नाही दादा आमचा रोज 5-5 बोकडं कापून थकला. आज खूप लेट झालं, उशीर झाला उठायला. काल 3 बोकडं गेली आहे ना? हा गेली की यस. आज जेवायला येतो की आल्यावर लोक नाव ठेवतात, कमेंट करतात. लखात तुम्ही लखा काय करते आहे? काय म्याव म्याव टाकले फ्रीज मध्ये. आता चालू केलं झालं होईन 10 मिनिटात. हा थांब मी बघतो आधी आणि हाक मारतो तुला. रेशमोनी कुठे गेली? हॉटेलच्या मालकीन बाय धार नाही आता. ठीक आहे का ग धार नाही? चल ग सखे पंढरीला. काय म्हणते ज्ञानी? गुड मॉर्निंग. कशी आहेस तू? बरी आहे. चला तर आमच्या ननुष्काचं ओळखलं स्वीट गर्ल आहे आमची ती एक. आणि आपल्या खरं तेच हॉटेलच्या मालकीन बाई यांच्याकडे जायचं. खूप दिवस झालं वहिनी गावतच नाही तर मित्रांनो. हॉटेलवर जायचं, सकाळनं घरचं सगळं उरकायचं, सकाळ वहिनीला उठायचं लवकर, तिथं जायचं, भाकरी करायच्या, हॉटेल सांभाळायचं, जिथली तिथं करायचं. काय वहिनी साहेब काय चाललंय मग? काय म्हणता? हा देवा जा झाला. काय झालं पाण्याला? करायची मोटार चालू का? काय झालं मोटरीला? होय तर असं नाही, वहिनींकडे धुण्याचं कार असतो. सकाळ संध्याकाळ दुपार धुणं धुलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. काय म्हणता वहिनी खरं तेच हॉटेलचं काय ते 2 शब्द बोला की. काय सांगू आता, रोजच उठून हा कसं चाललंय हॉटेल? काय चाललंय? हा किती बोकडं जातात? किती धंदा होतोय? हा रात्री मला म्हणलं जेवाय यायचंय तर तुम्ही म्हणला जेवायला शिवून. काल हॉटेल बंद होतं होय? बरं 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 ठीक आहे. बरं बरं ठीक आहे. आज येतो. बरं बरं आज जेवाय येतो मित्रांनो. रेशमोहिनीने बोलावले म्हणून आज जेवायला जातो. ठीक आहे. आणखी काय म्हणता 2 शब्द? काय नाही आता काय बोलू. आता मला उरकून दे आता. का हो? कुठे जायचंय? उरकून जायचं आपलं गुटीव. ऊस तोडायचा अजून 2 मोळ्या. अरे देवा लय वहिनीला कार हो मित्रांनो. गुरांचं हे जर खाया पाणी करणं, जिथली तिथं करणं आणि काय नाही. एकदम निवांत छान असं सुंदर असं वातावरण झालंय. एकदम ढगाळ वातावरण. आणि कसं इथं पर्णकुटी असल्यामुळे मध्ये एकदम छान वाटतं इथं बसायला, उठायला, गप्पा मारायला. ह्याला दादू, प्लिया, सोन्या, दादेव उठकी उठकी. आ किती वाजल्यात दादा? 5 महिने राहिले आता. अण्णा अण्णा झोपायचं नाही का? मी 5च महिने राहिलेत. झोपायचं नाही का म्हणजे? किती वाजलेत विचार कर की. 8 वाजून गेलेत. उठ उठ की उठ. मी 5च मिनिटात माघारी आलो. तुझा अभ्यास घेतो. काय म्हणते आई आणखी? तरी मिसरी असते आहे. मिसरीने कॅन्सर होतो. ती नाद चांगला नाही. हा तो का मिसरी गास्त जाऊ नका कॅन्सर होतो. ऐ ऐ मिसरी गास्त जाऊ नका कॅन्सर होतो. चांगल्याला होतो. मस्त तू चांगली. तू चांगल्या मुलांना 2 मुलांना जन्म दिला आहे. तुझी 2 मुलं गुणीत सगळं ही. तू काय पापबीप केलं नाही काय नाही. हा तुझी मुलं चांगल्या वाहनावर लागल्यात, चांगली राहतात, चांगली ही करतात. पण आणि असं जर आईने येड्यासारखं जर मिसरी घासायची म्हणल्यावर कसं व्हायचं? हा हा दुसरं काहीतरी आणून देतो पण मिसरी घासत जाऊ नको. चल काय म्हणते आणखी आहे? काय म्हणते? काय नाही कोणाचा देवपूजा करते. पोरांना शाळेत जायचं. तर जरा असं मला एवढं झालं तुझं काय
चाललंय नेमकं आता काय नाही म्हणलं आईचं काय चाललंय बघा काय विषय झाडून काढायचं देवपूजा करायची होय सकाळ सकाळ देवपूजा केलेली बरी असते बरं बरं ठीक आहे असू दे चल मी जातो उरकायचं मग डॉगी डॉगी चला स्वच्छ असं सुंदर वातावरण छान 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 झाडं आल्यात मस्तपैकी कुणी आलं तरी इथं पाणी ठेवलेलं असतं म्हणजे जर इकडं तिकडं रानात आलेली सगळेजण येतात तिथं पाणी पिऊन जातात मस्तपैकी आणि छान असं वाटतं व दुसरं काय विषय येतं टकाटक खटाखटमध्ये सगळं आहे आपलं व्यवस्थित जिथली तिथं आपली गाडी इथं आहे गाडीचा घोटाळा झाला आहे असून द्या बघायचं आहे तिच्याकडे एखाद्या दिवशी काय असतं तर काय नाही आपलं इकडं फार्म हाऊस आहे आणि मस्तपैकी वातावरणामध्ये असले एकदम छान दिसतं जिथली तिथं दिसतं आणि लय भारी वाटतं पाऊस आलेला कळत नाही गेलेला कळत नाही लेगांचं म्हणणं तर कौलं घालतात ह्या होतं त्या होतं काही नाही कौल गळत नाही काय नाही एकदम टकाटकमध्ये असतं सगळं झाडं लावायची पल्ल्यात लय काम आहे काम 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 जिंदगीत माणूस आलाय तर कामच करायला आलाय दुसरं काय येतं बा जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने कामच करायचं असतं आणि इथं बघ काय करते अश्विनी चपात्या लागते होय चला नॉनस्टॉप व्हिडिओ झालाय मोठाले थांबवला नाही आधी मध्ये कशाला थांबवायचं आहे म्हटलं कटन बिटन तसलं करतच बसलो नाही सर सकाळ घेतला हा मग चला असं द्या तव्यातनं वापा निघायला लागल्या आणि सकाळ सकाळ खिडकी उघडत जा खिडकी मी इकडं म्हणून टाकली नाही तर 3x3ची हां आणि इकडं बघा माझ्या पिल्याने केलेली चपाती अनुष्काने मीच खाणार आहे कुण्या खायची नाही बरं का अनुष्काने ग माझ्या बाबड्याने चपाती केली सकाळ सकाळ पोरगी ग कामाला लागली अश्विनी पोरगी स्वयंपाक करायला लागली मला विशेष वाटतं अनुष्काचं असं दे गुन्हे बाळ माझं कुठं गेलं काय न कुठं गेलं आंघोळीला गेली हो का घर बीर आवरून जिथली तिथं साफसफाई करून मम्मीला काही सुद्धा अश्विनीला काम ठेवत नाही हा असलं लिकरू हा माझं असलं लिकरू हुशार आहे हा माझ्या लेकराची तारीफ करून तेवढी कमीच आहे असं द्या माझ्या स्वीट गर्लचा वाढदिवस आलाय आता वाढदिवसाला कसली फ्रॉक घ्यायची तिला काय माहिती कसले कपडे घ्यायच्यात तिला तसल्या JDOमध्ये नेणार आहे JDO व्हिडिओ सगळीकडे नेऊन मस्तपैकी तिला फिरवून तिच्या पसंतीचे कपडे तिच्या पसंतीचा केक सगळं तिच्या पसंतीचं आणायचं आता छानपैकी सुंदरपैकी मस्तपैकी कुणी किती फुगलं किती काय झालं हां तरी मला काही सुद्धा घेणं देणं नाही हां ती तिकडं चिव बाहेर चॉक्सत होते